नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण संत तुकाराम यांचा अभंग बघणार आहोत. मी आधी अभंग म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते. देती घेती परच गेली, घर खाली करून या. धावणियाचे न पडे हाती, खादली राती काळोखी. अवघियांचे अवघे नेले, काही ठेविले नाही मागे. सोंके संपादुनी दाविला भाव, गेला आधी माव वरी होती. घराकडे पाहू नयेसेची जाले, अमानत केले दिवाणात. आता तुका कोणा न लगेची हाती, जाली ते निश्चिती बोलो नये. तर याचा अर्थ असा आहे की जी देती घेती बुद्धी होती ती घर खाली करून देहरूपी घर टाकून निघून गेली. अज्ञानरूपी अंधाराची रात्र सरली. आता माझ्या मागे धावत येणाऱ्या काळाच्या हाती मी पडणार नाही. त्याने सर्व काही नेले, काहीही मागे ठेवले नाही. स्वस्वरूपावर पडदा टाकणाऱ्या मायेने सोंग संपादन करून जो मायेचा देखावा केला होता तो गेला. आता पुन्हा वळून देहरूपी घराकडे वळून पाहू नये असे झाले आहे. आता सर्व उपाधीची अनामत रक्कम दिवाणात म्हणजे हरी येथे जमा झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी कोणाच्याही हाती लागणार नाही, त्याविषयी मी निश्चित झालो आहे. या अवस्थेचे वर्णनही करता येत नाही. तर या अभंगामध्ये त्यांनी स्वतःचा देहरूपी आपला देह जो आहे तो देह सोडून गेल्यानंतर जी अवस्था येते त्याच्याबद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि मी जेव्हा आपला देह आपण त्यागतो, आपला देह सोडून जातो, तेव्हा सोडून गेल्यानंतर काळाच्या हाती मी पडणार नाही. कारण का जेव्हा काळ आपण म्हणतो ना, जेव्हा आपण म्हणजे आपला देह आपण सोडून जातो तेव्हा आपण आपला आत्मा काळाच्या प्रमाणे धावतो. तसंच तुकाराम महाराज म्हणतात की काळाच्या हातात मी पडणार नाही. त्याने सर्व काही नेले, काहीही मागे ठेवले नाही. जेव्हा आपलं सर्व काही नेलेलं असतं त्यानं काहीही मागं ठेवलं नाही. स्वस्वरूपावर म्हणजे आपल्या स्वरूपावर पडदा टाकणाऱ्या मायेनं सोंग संपादन करून जो मायेचा देखावा केला होता. जेव्हा स्वरूपावर आपण टाकणाऱ्या जी मोहमाया आहे तो आपल्या स्वरूपावर जे आपण सोंग करतो, मायेचं सोंग किंवा मोहाचं सोंग करतो, ते संपादन करून जो मायेचा देखावा केला होता तो गेला. म्हणजे जेव्हा आपलं जीवन संपतं तेव्हा मोह माया सगळी संपलेली असते. आपण मोह माया या दुनियेतनं आपण निघून गेलेलो असतो असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांनी शेवटी सांगितले की जिथं आपण आता सर्व उपाधीची अनामत रक्कम दिवाणात म्हणजे या पूर्ण देहाची रक्कम हरीच्या इथं जमा झालेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात की आता मी कोणाच्याही हाती लागणार नाही, त्याविषयी मी निश्चित झालो आहे. कारण का मला मोक्षच मिळाला आहे. कारण का आपल्याला माहिती आहे की तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठात विमान येऊन घेऊन गेलं तर त्यांना मोक्षच मिळाला. ते परत कुणाच्याही हाती लागणार नाहीत, म्हणजे परत त्यांचा जन्म नाही असं ते आपल्या अभंगामध्ये सांगतात. तर हा अभंग कसा वाटला ते मला सांगा. जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला
ऐकायचे असतील किंवा ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ जर परत तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. मी परत सांगते की लाईक करा तुम्ही, म्हणजे लाईक करा. आणि तुम्हाला जर की काही या अभंगामधलं काहीतरी तुम्हाला आवडलं असेल किंवा तुम्हाला काही कळलं नसेल तर मला कमेंट करून विचारा. कमेंट करून मला विचारू शकता. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच आणि अभंग घेऊन भेटूया. तोपर्यंत मी कायम सांगत आलेली आहे की ध्यान करा, देवाचं नाव घ्या, देवाचं सतत नामस्मरण करत राहा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.